सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई रिक्त पदाची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी परीक्षा पूर्ण, चाचणीचे गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध। सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाच्या 59 रिक्त पदाकरिता एकूण 3171 अर्ज प्राप्त झाले होते। दिनांक 11/2/2026 ते 13/2/2026 या दरम्यान सदर भरती प्रक्रियेत उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी सांगली पोलीस मुख्यालय मैदान येथे घेण्यात आली। पोलीस शिपाई पदाकरिता 2424 पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलविण्यात आले होते। त्यापैकी 1722 उमेदवार मैदानी चाचणीत प्रत्यक्ष हजर राहिले। त्यापैकी 1598 उमेदवारांनी कागदपत्रे तपासणी, शारीरिक चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। तसेच महिला पोलीस शिपाई पदाकरिता 747 महिला उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलविण्यात आले होते। त्यापैकी 604 महिला उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले। त्यापैकी 542 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीतील उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। सांगली जिल्हा पोलीस भरतीकरिता दिनांक 11/2/2026 ते दिनांक 13/2/2026 रोजीचे शारीरिक व मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्ध माध्यम www.sangli-police-government-in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे। तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सांगली येथे कार्यालय बाहेर व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। प्रसिद्ध करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणाबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी हरकती असल्यास आपण दिनांक 16/2/2026 रोजी 17 वाजेपर्यंत संकेतस्थळावर ईमेल ID SP-sangli@mahapolice-in-government नियंत्रण कक्षाचा व्हॉट्सअप क्रमांक 97 309 28 958, दूरध्वनी क्रमांक 0233 2 67 21 00 वर किंवा नियंत्रण कक्षास लेखी स्वरूपात समक्ष येऊन सादर करण्यात यावे। दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी व हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। सदर सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी CCTV मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबविली गेल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सदरची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व्यवस्थित पार पडली आहे। संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट।